नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा करायची चकली, नंतर नाच सोडला. अशा कुरकुरीत नुसत्या केल्या की डब्यात ठेवल्या की अशी इकडनं ओढ तिकडनं ओढ चार पुढं. हे म्हणतं सायली तू नको करू चकल्या, म्हणजे कोण देतील ना ते. दोन माणसं ओढायला ठेवली तरी तुटणार नाही. अरे केल्यावर कुरकुरीत खाय खुश नुसती चकल्या चांगल्या झाल्या. हो भक्ती वहिनी, काय एक नंबर. कशा झाल्या? एक नंबर. सायली वहिनी एक नंबर खात आहे. हा, कॉन्फिडन्स म्हणजे एवढा अजिबात पाऊसच नाही आहे. आज पाऊस गेलेला आहे. आज थोडा पाऊस कमी झालाय. वहिनीच्या मार्गदर्शनाखाली चकलीची भाजणी. हा, तर आता हे तांदूळ धुतलेले आहेत, हे वाळवणार. हे 2 किलो तांदूळ आहे, त्याच्यामध्ये 1 किलो चणा डाळ, उडदाची डाळ आहे अर्धा किलो आणि मुगाची डाळ आहे पाव किलो. त्याच्यामध्ये थोडा 1 वाटी साबुदाणा पण भाजावा आणि 1-1.5 वाटी पोहे भाजूया आपण. हे सगळं असं भाजून एकत्र करून दळायला द्यायचं. मग होते चकलीची खुसखुशीत चकलीची भाजणी. तर ही आहे माझी चकलीची भाजणी, जी मी आणि वहिनी आम्ही दरवर्षी करतो. हो ना, आपल्या दिवाळीत वगैरे चकल्या छान होतात ना. छान होतात चकल्या, एकदम खुसखुशीत. आणि आमच्या चकल्यांना फार डिमांड असते दिवाळीत. तर तुम्हालाही आवडलं तर नक्की सांगा, कमेंट करा. आणि दिवाळीत यंदाच्या जर तुम्हाला चकल्या लागणार असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. अगदी आम्ही घरपोच तुम्हाला देऊ चकल्या, आणि भाजणी सुद्धा देऊ. चकलीची भाजणी आपण नक्कीच देऊ शकतो. चकलीच्या भाजणीसाठी मी तांदूळ धुवून असे वाळवलेत, उडदाची डाळ धुवून वाळवली, चणा डाळ सुद्धा धुवून वाळवली आहे. मुगाची डाळ न धुताच तिला मी भाजणार आहे. आता हे सगळं धान्य आता मी छान चुलीवर भाजून घेणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. सगळं धुवून पंख्याखाली वाळवायचं, खूप कडक उन्हात वगैरे वाळवायचं नाही. हे डायरेक्टर बसलेत बघा, भाजणी करायला घेतली. आता ही चणा डाळ भाजून झाली, हे आता उडदाची डाळ भाजायला घेतली आहे. आणि हे एवढे सगळे तांदूळ पण आता मी असे बघा बारीक याच्यावरती मी भाजते सगळं व्यवस्थित. जास्त विस्तव नाही करायचं आहे, कमी विस्तवावर असं कढईमध्ये भाजून घ्यायचं. आमचे असे डायरेक्ट पीठ इथून घेऊन नाही जायचं, ते चकली बनवून जायची. तर चकली बनवणार आता कधी दळून येणार आणि मग चकल्या कधी बनणार बघूया. उद्या जर सकाळी लवकर दळून मिळालं, मला काय, मी अशा बनवते चकल्या बनवायला मला वेळ नाही लागत. चकलीची भाजणी दळून आणलेली आहे. आता आज आम्ही चकल्या बनवायला घेतो आहोत. तर मी चकलीचं पीठ कसं भिजवायचं, कसं प्रमाण घ्यायचं हे मी आता दाखवते. ही एवढी मापाला मी 1 वाटी घेतली आहे मोठी. तर या वाटीने मी पीठ मोजून घेते. जेवढ्या वाटी मी पीठ घेणार आहे तेवढं मी पाणी घेणार आणि ते उकळवून ह्या पिठामध्ये टाकणार. मी यामध्ये आता पिठामध्ये पांढरे तीळ घालते. आता मी याच्यात ओवा घालते. दळणामध्ये आपण घातला होता त्यामुळे मी आता इथे पिठामध्ये थोडाच ओवा घालते. हे मसाला घालते. आपण आता थोडंसं याच्यात चवीपुरतं मीठही घालणार आहोत. उकळतं पाणी, एकदम उकळतं पाणी याच्यात आपण टाकतो आहोत. एका परातीत मावलं नाही म्हणून मी असं हे 2 परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये 4.5 वाटी पीठ आणि 4.5 वाटी पाणी हे एक समान मेजरमेंटनी मी सगळं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी, उकळतं पाणी मी या पिठामध्ये टाकलं. या पिठात मी मसाला, त्यानंतर मीठ, त्यानंतर पांढरे तीळ आणि थोडासा ओवा टाकला. हे पीठ मी आता असं, हे पाणी घातलेलं पीठ हे असं वाफवण्यासाठी थोडा वेळ झाकण घालून ठेवलेलं आहे. हे 10 मिनिटं हे पीठ मी असंच झाकण घालून ठेवणार. हे आतल्या आत वाफून निघेल पीठ आणि मग ते गरम असतानाच पीठ मी मळणार. असं गरम गरमच मळायचं.
पीठ मळताना पण थोडंसं जर पाणी लागतंच म्हणजे, तर ते पण असं जरा गरम पाणीच घ्यायचं. पिठामध्ये मी पाण्यामध्ये ना तेल टाकलंय, ना तूप टाकलंय, ना डालडा टाकलाय, काहीच नाही. एकदम उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ भिजवायचं आहे आणि थोडा वेळ हे रेस्ट करू द्यायचं. 10 मिनिटं मळल्यानंतर सुद्धा हे जरा 10 मिनिटं ह्याला रेस्ट द्यायची आणि मग चकल्या गाळायला घ्यायचं. हे बघ, हे तर चकल्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. बरोबर. तर कमी जर बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे? हां, तर प्रमाण आहे ना आपलं सेमच असतं. कसं आहे की जेवढे आपण तांदूळ घेणार, समजा 1 वाटी तांदूळ घेतले तर अर्धी वाटी चणा डाळ, त्याच्या अर्धे उडदाची डाळ, त्याच्या अर्धी मुगाची डाळ, असं त्याचं प्रमाण आहे. आणि मग त्यात थोडे साबुदाणे आणि थोडे पोहे घालायचे. मी आहे ना काही लोक त्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग वगैरे असं काही गरम मसाले वगैरे टाकतात. मी टाकत नाही. मी भाजताना फक्त ओवा टाकते आणि दळायला देते. त्याने काय होतं, चकली चांगली होते, चवदार होते, तळताना प्रॉब्लेम नाही येत. गरम मसाले वगैरे टाकले ना तर चकली आहे ना करपते, काळी पडते. वा वा वा, मस्त चकलीचा खमंग वास येतोय. हो की नाही? हो. बघ, चकली तेलात तुटली नाहीये, काहीच नाही. बघ, आणि तुम्ही जेव्हा खाऊन बघाल तेव्हा मस्त आमच्या पण ना खुसखुशीत. मी बघा, सायली काकी पीठ मळत आहे आणि त्यानंतर आत्या चकल्या गाळतीये. बघू शकताय तुम्ही. आत्या चकल्या गाळतीये आणि आई आई चकल्या तळते. मग भक्ती वहिनी काय एक नंबर. कशा झाल्या? एक नंबर. सायली वहिनी? एक नंबर खात आहे. हा हा. तर हे आता तशा स्वयंपाकने आमच्या करताना खात नाहीत, पण आता मी निघाली आहे लगेचच. आम्ही डबा वगैरे भरून मी डोंबिवलीला निघालेली आहे. म्हणून त्यांना मी सांगितलं जरा चव घेऊन मला रिव्ह्यू पण द्या, म्हणून त्या खात आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. ह्या चकल्या तयार आहेत आणि बघा याला तेल पण नाही आहे. इथे आम्ही काढतो आहोत टिश्यू पेपरवर. तर हे पण बघा, एवढ्या चकल्यांनी एवढेच टिश्यू पेपर भरलेत. याचा अर्थ ह्याने तेलही जास्त प्यायलेला नाही आहेत ह्या चकल्या. तर त्या कशा करायच्या ह्याची रेसिपी तर मी तुम्हाला दिलेलीच आहे, भाजणी पण दिलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही चकली अशी कुरकुरीत, हे बघा बघा कशी झाली आहे की नाही. तर खाल्ली तुम्ही तरी हे बघा, असं अशी ही चकली आहे, कुरकुरीत मस्त छान. आणि अजून ह्या गरम आहेत. आता थंड झाल्यावर त्या अजून छान मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत, जो काही मधला एक प्रकार असतो तशा छान टेस्टी. तिखट पण खूप नाही आहे. आणि चकलीमध्ये हळद कधीच घालू नये. हळद घातली की चकली करपते, एवढं लक्षात ठेवा. ही एक छोटीशी टीप आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय YouTube channel Just Neha's Daily Vlog. Thank you.